युवराज आणि मयुरी जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल विलास घाटाल म्हणजे RDX हे नाव त्याचं आहे, पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा RDXनं गाजवल्यात त्याच्या गोलंदाजीच्या बलावर, मग ती फलंदाजी असू दे किंवा गोलंदाजी. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ही बाबू चषक 2025ची सलामीची प्रारंभीची पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूनं पाहू शकाल युवराज आणि दुसऱ्या बाजूनं मयूरला पाहू शकाल. जय आतोबा संघाकडनं यस पंचांचे संकेत आले गेलेत. RDX विलास घाटाल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळेल. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वीरित्या चौथ्या आणि पाचव्या स्टंपवर चेंडूला आदळलं गेलं. कारण तिथनं खेळण्याकरिता खेळाडूला खूप मेहनत करावी लागते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते RDXची. 3 षटकांचा सामना असेल. आता आलेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी सांगतोय, हा सामना जो जय आतोबाच्या विपक्षात आपण पाहू शकाल यंगस्टार गवतेपाडा आंबिवली. पुन्हा त्याच लाईनला चेंडू टाकलाय. काय दर्जेदार गोलंदाजी केली. सातत्यानं RDXला मी जेव्हा पाहिलंय ना तेव्हा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असतो. कधी कधी जेव्हा षटकार चौकार येतात तेव्हा सुद्धा लाईन त्याची भरकटली जाते, परंतु तर त्याने टप्पा पकडला तर मग तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत. बघा त्याच रिझन मध्ये तिसरा चेंडू, काय कलात्मक गोलंदाजी केली जाते. टप्पा सुद्धा अचूक टिपला जातोय. पहिले 3 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. बघा लहान मुलं तुम्ही चेंडू आणून द्याल, तुमच्यासाठी फ्रुटी इकडे आणले बाबू चषकाच्या माध्यमातून, परंतु नदीच्या बाजूला जायचं नाहीये. मग तो चेंडू गेला तरी चालेल, काही गरज नाही आपल्याला. त्या रिझर्व मध्ये यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आगिवले साहेब आम्हाला दर्शवतात. बड्डे बॉय आहेत ते पण उन्हामध्ये तापलेत. पर्याय नाहीये, पैसा घेतला ना की कार्य करावं लागतं. आमचे DJ वाले आज गायब झालेत, येतील दुपारच्या सत्रामध्ये जेवायची सोय केली त्यांची. फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये तिकडे आहे. धीरेन घाटाल तिकडे आहे. धीरेन घाटाल आहे म्हणजे दुसरीसाठी पलटू नका. एक धावालिया एकेरी धावेन धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती 2 या आकड्यावर. चेंडू फेकून झालेत या षटकातील आतापर्यंत 4. शॉर्ट चेंडू पुलचा वैजंता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. RDXची चांगली गोलंदाजी, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधन असताना मात्र आपण षटक हाताळताना तो पाहायला मिळाला होता. चांगली गोलंदाजी त्यांना हाताळली. पुन्हा फटका बसला यश त्यांच्या मागे, चुकी होणार नाही यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. बॅक टू बॅक आणि जर सुयंश विनायक आगिवले नेक्स्ट ओव्हरला तुला संधी आहे ती, त्याच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मल्हारी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स यांच्या माध्यमातून सुयश विनायक आगिवले विकेट हॅट्रिकसाठी 501 ती संधी आहे RDXला, पण नेक्स्ट ओव्हर त्याला ओव्हर मिळणार नाहीये. पुढच्या सामन्यामध्ये पाहावं लागेल, पुढच्या सामन्यात ते दिले जाणार नाहीये. 1 षटक कंप्लीट झाल्याने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती 2. चला नेक्स्ट मॅच अमर पाटील यानंतरची मॅच आमच्यापर्यंत पोहोचवा. श्याम भगत नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो आपल्याला. श्याम भगत गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज धीरेन घाटाल. अंबिवली प्रीमियर लीग ज्यांना गाजवली गेली होती आपल्या गोलंदाजीच्या बलावर, धीरेन घाटाल जर विचार केला गेला तर तुम्ही ऍक्शन पाहू शकाल. ज्या पद्धतीने ऍक्शन पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस खूप बाहेरचा चेंडू ऑफ स्टंपच्या आणि पंचाने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. वाईटचा इशारा दिला, 1 धावेची GST लागली जाते. एकेरी धावेनं स्कोर कार्ड हिललं जात आहे आणि पोहोचलं जात आहे 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन टू द बोर्ड्स.
आरडीएक्सची ती कमालीची गोलंदाजी होती, त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 गडी आरडीएक्सने बाद केले गेले होते. यावेळेस फटकाकडच्या स्वरूपात आहे. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 2 धावा खेळाडू इथपर्यंत पोहोचला होता, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये. या दुहेरी धावेने धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 5 या आकड्यावर. जे संघ आलेत ना आमच्यापर्यंत पोचा, कारण 15 मिनिटांनंतर प्रवेश दिला जाणार नाहीये, दुसरा राऊंड खेळवला जाईल. कमिटीचा निर्णय येतोय. योगेश चव्हाण यांच्या माध्यमातून श्याम भगत 3 षटकार मारले तर किती प्राइस आहे? 2200 सॉरी, शून्यच फक्त कमी झालाय. पुन्हा एकदा पाहू शकाल. ओ यावेळेस चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. धावसंख्या थांबली या. धीरन घाटाचा जर विचार केला गेला त्याच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. मी आंबिवली प्रीमियर लीगला या गोलंदाजीची गोलंदाजी पाहिली आहे. सातत्यानं जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतोय चूक टप्प्यावर तो सुद्धा करतोय. फलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळेस फटका नाहीये, विकेटचं पतन. येस, नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. न्यू बॅटर जो आलाय तो तुषार आपण पाहू शकाल. लेफ्ट हँडर बॅटर्स आहे आणि धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 5 या आकड्यावर चेंडू फेकून झाले. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ व्यवस्थितरित्या झालाय. बघा मोठा फटका येत नाहीये. शॉर्ट ओव्हरचं फॉर्मॅट असतं तेव्हा तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतात. ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतात, परंतु ज्या पद्धतीनं यंगस्टार गवती पाळ्यानं जखडून ठेवलंय, यावेळेस बॅटपॅडच्या साहाय्यानं आहे की काय आणि यावेळेस आत्महत्या होईल की काय, परंतु अचूक लक्ष लागतं त्याकरिता. अजून एक डॉट चेंडू आलाय. बाबू चषकाची स्पर्धा, कारण सन्मानाची मानाची मलवाडकरांची जर मोठी स्पर्धा काय असेल तर तो बाबू चषक. त्यानंतर त्यांची मलवाडा प्रीमियर लीग सुद्धा फेब्रुवारीला पाहायला मिळेल आपल्याला. फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये त्यांची ती स्पर्धा असते. ऐतिहासिक मैदान आहे, हवाई मैदान. फटका चांगला आहे. डीपवर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव आली आहे. एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळेल ती 6 या आकड्यावर. या षटकातील अजून सुद्धा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडस जखडून ठेवलं गेलं जय हातोबा संघाला. जे संघ आलेत ना आमच्यापर्यंत पोचा, की आम्ही आलो तेवढं तरी दर्शवा. धीरेन सज्ज झालाय अर्ध विकेटने गोलंदाजी करण्याकरिता. या 3 षटकारांकरिता आहेत ते. स्लॉट मध्ये दिल्यानंतर ना मग तो षटकार येईलच, कारण बॅटर एवढा भारी आहे ना तिकडं. श्याम भगत आहे, त्याच्याकडे बाहुबली ताकद आहे. चला शेवटचं षटक कोण हाताळेल ते मात्र पाहावं लागेल. दया गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. यंगस्टार गवती पाड्या संघाचा जर विचार केला गेला सर्व यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अनुभव थोडा कमी आहे, परंतु हे अनुभव इथनं मिळेल त्यांना. ओ हो हो काय चेंडू पडल्यानंतर ना फलंदाजानं फक्त पाहिलं की काय घडलं या चेंडूवर. ही दयाची गोलंदाजी आहे. बघा मेहनत करावी लागते. हे चेंडू टाकण्याकरिता नेटमध्ये प्रॅक्टिस करावी लागते. खुल्या मैदानामध्ये येऊन खेळावं लागतं. मोठ्या मोठ्या फलंदाजासमोर येऊन तुम्हाला गोलंदाजी करावी लागते आणि त्यानंतर मात्र हे कार्य होताना पाहायला मिळेल. एक षटकार फक्त एक मोठा आला, त्यानंतर धावाच आलेल्या नाहीयेत. 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. यानंतरचा सामना तुमच्यापर्यंत पोहोचेल. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि चांगली स्पर्धा बाबू चषकाची. हे दुसरं पर्व आहे. हलक्या हाताने खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करतोय आणि या वेळेस मात्र झेल सुटलाय. थोडासा इझी करण्याचा प्रयत्न केला, परंतु झेल सुटला.
कॉन्फिडन्स जास्त झाला ना की मग अशा गोष्टी घडतायत. श्याम आलाय, खतरे की घंटी आहे. श्याम बघत एक लांब फटका मारलाय आणि डगआउट मध्ये सुद्धा इशारा येतो की एक दोन अजून मोठे फटके पाहिजेत. परंतु दयाची गोलंदाजी आहे, ही दयाची गोलंदाजी कलात्मक आहे. शॉर्ट चेंडू पुलचा प्रयत्न केलाय, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. क्षेत्ररक्षण चांगले केले तिकडे धीरेंना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि आता मात्र विकेट दिली जाईल. स्ट्राईक चेंज होणार नाहीये, परंतु विकेट गेली आहे. विकेटचं पतन. बघा खुल्या गट जेव्हा आहे ना यावेळेस चेंडू हवेमध्ये तिथपर्यंत आरडीएक्स पोहोचेल का. बघा शेवटचा दिवस जो आहे ना 5/1/2025 त्यामध्ये 2 एंट्री अजून बाकी आहेत. जो खुला गट आहे, जर कोणाला एंट्री करायची असेल तर त्या खुल्या गटामध्ये तुम्ही एंट्री करू शकता 5 तारखेला जो खुला गट आहे. त्यानंतर मात्र 4 जानेवारीला ज्या मॅच आहेत ठाणे पालघर जिल्हा एक गाव एक संघ. आय थिंक मला वाटतं तिथे पण एक संघ बाकी राहिला गेला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल प्रवेश 4 तारखेला यूट्यूबच्या माध्यमातून जर वॉच करत असाल तर 4 तारखेला सुद्धा तुम्हाला संधी आहे. ठाणा पालघर एक गाव एक संघ ही अट असेल. त्यानंतर मात्र 3 तारखेला ठाणा आणि पालघर जिल्हा समाजाची अट नाही आहे, एक गाव एक संघ. त्याच्यामध्ये सुद्धा 2 संघांची एंट्री अजून बाकी आहे. म्हणजे तुम्हाला जर एंट्री करायची असेल तर तुम्ही करू शकता. त्यासाठी संपर्क करा. अमर पाटील असतील, विशाल घोडविंदे असतील, प्रवीण कोल्हेकर असतील, विशाल पाटील, जगल पाटील, तेजस पिंगले आणि उमेश पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क करा. ॲडव्हान्स तुम्हाला द्यावा लागेल. 2000 रुपये ॲडव्हान्स टाकावा लागेल, तेव्हा तुमचा संघ बुक होईल. कारण ॲडव्हान्स शिवाय काहीच चालत नाही आहे. फक्त दारूचं असं दुकान आहे की तिथं रोख रक्कम द्यायला लागते, ॲडव्हान्स बिडव्हान्स काय नाही. उकडवाल्यांचं बरोबर होतंय. षटक 3 कंप्लीट झालेत. किती धावा झाल्यात? 14 आणि विजयाकरता किती पाहिजेत? 15. म्हणजे यंगस्टार गवतीपाडा आंबिवली संघाला 15 धावा काढायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, धजवून घ्या, लावून घ्या. डीजेची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल, आरडीएक्सचा स्पोर्ट तुम्हाला पाहायला मिळेल. यंगिस्तान आहे, सगळे यंगिस्तान आहे, पण होईल. 15 धावा काढायच्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. एक छोटीशी विश्रांती घेऊया, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. बाबू चषक 2025. साईराज धोडीपाडा संघाचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. राजूजी नाईक सर पाहायला मिळत आहेत. शशीलाल गराशी आम्हाला पाहायला मिळतोय. बड्डे बॉय आम्हाला पाहायला मिळतो. अनिक नाईक पाहायला मिळतोय. कोक्रोच पाहायला मिळतोय आम्हाला. वेलकम, स्वागत आहे आपलं. या सन्मानाने इथपर्यंत पोहोचा. अमर पाटील आपल्याला बोलवत आहेत की आपण स्टेजवर यायचं आहे. अमर पाटील, राजू नाईक सर आणि ऑल कंपनी, गोविंद रणमुले आम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचे दर्दी या सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. साईराज धोडीपाडा संघाचं आगमन झालंय. वेलकम, हार्दिक हार्दिक आपलं स्वागत आहे. केतन आणि आरडीएक्स ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आज अनिल नाईकचा बड्डे बॉय सुद्धा आम्हाला पाहायला मिळतो या बाबू चषकाच्या माध्यमातून. अनिल, वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ मित्र, मी माझ्याकडनं सुद्धा तुला या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. हा दिवस तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येवो आणि हे नवीन वर्ष तुला भरभराटीचं जावो हीच सदिच्छा. मयूर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल मयूरला. आणि जय आतोबा 2 धावाचं पॅनलाइज आहे. चप्पल घातलेले नाहीये, शू नाहीये, शू चप्पल पण नाहीये. परत चप्पल असती तर 1 धाव दिली असती. हे बरं आहे, दुसऱ्याचं नाही घालायचं बाबा, आपलं आपण घालायचं. नसेल ना तर उघड्यावर फिरायचं, दुसऱ्याचे नको आपल्याला लक्ष्मी. 2 धावाचं पॅनलाइज आहे. म्हणजे टार्गेट किती? 13च राहिला आता. हा 2 रनामध्ये तिकडे जे होईल ते 15चं टार्गेट आहे. 15 धावा 13 बनवला की विजय होईल. फटका, पहिलाच फटका चांगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? तर केला जातो. दुसरी धाव सुद्धा यशस्वी. राजू नाईक सर यांचं आगमन झालं. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं. गोविंदजी रणमुले असतील, हार्दिक हार्दिक स्वागत आपलं आहे. कोक्रोज आहे. त्यानंतर मध्ये बड्डे बॉय, त्याला शुभेच्छा आमच्या बाबू चषकाच्या माध्यमातून आम्ही दिल्यात. शशीलाल गराशिया.
झेल दिलाय धरतीला दान आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला आणि तो पाहू शकाला पण दिलाय अनिकेतला. आरडीएक्स आहे. आरडीएक्सच्या बॅटमधनं 1-2 मोठे पडके तुम्हाला पाहायला मिळतील. साईराज धोडीपाडा संघ इकडे हजर झाला. अजून संघ येताना पाहायला मिळतील आपल्याला. दशरथ नाईक पाहायला, दशरथ ब्राह्मणे पाहायला मिळतो. विनोद गिंबल असेल. फटका चांगला आरडीएक्सचा परंतु बॅटची टो घेतली. या एकदा तिकडे ऍड होताना पाहायला मिळेल. एकेरी धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती 4 या आकड्यावर. 13 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऍक्च्युली 15 धावांचा पाठलाग करायचा होता परंतु 2 धावांचा दंड दिलाय. का? कारण शूज ट्रॅक आणि टी शर्ट कंपल्सरी आहेत. त्यामध्ये एक असा आढळला गेला त्याला मात्र ती दंडात्मक कारवाई दिली आहे. या जे संघ आलेत ना आपण लगेच उपस्थिती तर आपली घ्या. प्रवेश शुल्क भरा आणि खेळण्याकरिता सज्ज व्हा. नंतर 1-1 षटकाची मॅच तुम्हाला खेळायला मिळेल. नंतर सांगू नका. बुरुजपाडा संघ आपला संघाने इथपर्यंत पोहोचवा. बुरुजपाडा. साईराज धोडीपाडा इकडे हजर आहे. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू यस सागेले साहेब आम्हाला दर्शवतात. वाईटचा इशारा. एकदा अजून ऍड केली जाईल. एकेरी धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती जवळ 9 या आकड्यावर. विचार करता अजून 4 फटका चांगला. बुरुजपाडा संघ माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. कर्णधाराला इथपर्यंत पोहोचवून द्या. बुरुजपाडा संघ बुरुजपाडा संघ आपण आलात आहेत. यस आबा. चला साईराज धोडीपाडा संघाचा संघनायक आपण टॉस साठी जायचंय तिकडे. फटका तर चांगला. डिपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीसाठी पलटला नाहीये. आदरणीय सन्माननीय किरणजी पिंगळे यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने साईराज धोडीपाडा आणि दुसऱ्या बाजूने बुरुजपाडा. चांगली स्पर्धा पाहायला मिळतो. बाबू चषकाची या अगोदरचा साईराज धोडीपाडा चषक झाला होता त्यामध्ये मलवाडा संघ तिथपर्यंत पोहोचला होता. बघा आपण जिथं जिथं खेळायला पोहोचाल ना तिथपर्यंत तुम्हाला एंट्री सुद्धा मिळेल. हे कार्य असतं. अमर पाटीलचं मी कौतुक करेन कारण चांगलं आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. बाबू चषकाचं. पिंगळे साहेब कोणी टॉस जिंकला आमच्यापर्यंत पोहोचवा. साईराज धोडीपाडा आणि डिसाईड काय केलंय? क्षेत्ररक्षण घेतलंय. हा मॅच झाल्यानंतर तुमची मॅच आहे. थँक्यू सो मच पिंगळे साहेब. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 2 धावा आल्यात. चेंडू जुना पोहोचवा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. 12 झाल्यात. विजय करता 1 धाव अजून हवी आहे. आता 1 धाव पाहिजे विजय करता. म्हणजे 2 धावा पहिल्यांदाच ऍड झाल्या होत्या अकाउंट मध्ये. त्यावेळेस विजय झालाय संघ यंगस्टार गवतेपाडा आंबिवली. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. हरल्या संघाचा गोड कौतुक. हा तिकडे जो बॉल गेला ना पंच आपले कोण आहेत पंच